so that we will accomplish the mission of the Lord in our lives. कि हम परमेश्वर का कार्य जो है वो सहज पूरा कर सके. Continue to pray for the young youths और युवकों के लिए विशेष करके प्रार्थना because करते the रहिए. devil is attacking one after the other all the शैतान जो है youths. एक के बाद एक के ऊपर हमलावर है. Especially our worship team. विशेष करके हमारी जो आराधना की टीम The है, devil is attacking and removing people from the worship team. शैतान जो है उसके हमले द्वारा उस वर्शिप टीम से उन्हें एक एक को निकाल रहा है. And pray that God will, bring them back and they will serve the Lord faithfully in the house of the Lord. प्रार्थना कीजिए कि वो दोबारा आकर के परमेश्वर के भवन में परमेश्वर की सेवा कर सके. Yeah, we know Deborah was there with us, देबोरा जो हमारे साथ थी but her parents took her back और उनके माता पिता उसको and they लेकर गए wanted to make her Hindu. और वो दोबारा से अपने हिंदू We धर्म are में going लेकर to जाना pray चाहते that हैं. God will bring her back. हम प्रार्थना करेंगे कि परमेश्वर उसे So much लौटा ले आए. she has been faithful in the house of the Lord. और काफी समय से परमेश्वर के राज्य में विश्वास योग्य थी. प्रभूला जसे पास्टरनी सांगितलं की वर्शिप टीमवर खूप हमला होत राहिलेला आहे आणि जी आमची मुलगी डेबोरा आहे जी देवबापासाठी विश्वासूपणे चालत होती, पण कुटुंबामध्ये काही प्रकरण घडल्यापायी तिला तिच्या आई वडिलांनी आता तिच्या घरी वापस नेलेलं आहे. तर तुम्ही त्या लेकरासाठी कृपा करून तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की जे एका हिंदू बॅकग्राऊंड मध्ये येऊन देवबापाला तिने स्वीकार केला, त्याच्यासाठी ती विश्वास योग्यतेमध्ये चालत होती, पण आताची कंडिशन मध्ये ती आपल्या देवबापाच्या घरामध्ये ती राहू शकत नाहीये आणि तिला त्यांच्या आई वडिलांनी आता सांगितलं की ती वापस यायला पाहिजे. म्हणून तुम्ही प्लीज त्या लेकरासाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये And I know that very soon she will be here. और पास्टर कहते हैं कि हमें पता है कि वो बहुत जल्द लौट कर Because आएगी. God is going to open the door for every soul which we are here in the house of the क्योंकि Lord. परमेश्वर जो है हर एक आत्मा के लिए वो दरवाजा खोलना Because जो हम यहाँ से Bible says that He is going to devour everybody. Everybody is going to devour. कोई He is शास्त्र- not going to leave anybody. वही शास्त्र कहता है वो हर एक को अपने अंदर लेने वाला है, किसी को भी छोड़ने वाला नहीं. And we say that in the house of the Lord, Bible says that sin we cannot accept in the house of the Lord. और पवित्र शास्त्र कहता है कि परमेश्वर के भवन में पाप की स्वीकृति नहीं है. Yeah. आणि म्हणून जसं देवबापाच्या घरामध्ये देवबापाच्या पुलपीटवर आपण पाप करून उभा राहू शकत नाही. Yeah. आणि सैतान प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे की तो कोणाला गेल, तर आपल्याला खूप प्रार्थनेत राहायची गरज आहे. So very soon, I know that she will be here with us. और बहुत जल्द ही वो हमारे बीच में आएगी. And we will pray that God will use her to build many souls for the kingdom of God. और परमेश्वर उन्हें इस्तेमाल करेगा बहुत सारे आत्माओं को परमेश्वर के राज्य के लिए वो इस्तेमाल करने. The marriages are breaking everywhere. और बहुत सारी जगह विवाह जो है वो टूट Where रहे हैं. आणि लग्न सगळीकडे तुटत राहिलेले Mary आहे. Andy told in Kerala, pastors' children were there, got married. मैंने ने कहा कि केरला में पास्टर के बच्चे थे जिनका विवाह हो चुका था. Within 3 days they got separated. 3 दिन में वो विभक्त हो गए. So आता there were, आम्ही जेव्हा केरळमध्ये होते ते म्हणले की एक पालकाच्या मुलाचं लेकरांचं लग्न झालं, 3 दिवसामध्ये ते सेपरेट झालेले आहे. so the marriages will be attacked. The word prophecy has come. 2 years continuously it is coming and it is going to increase in the house of the Lord. और ये विवाह के संबंध में भविष्यवाणी आई थी 2 साल पहले से कि ये जो है लगातार इस संसार में होती जाएगी, बढ़ते जाएगी. हाँ. आणि जे भविष्यवाणी आलेली आहे की असे लग्न तुटणार वगैरे 3 वर्षापासून आपण बघत आहोत, त्या गोष्टी होत राहिलेल्या आहेत. And the Lord is showing many of the Christian youths, young girls and boys, the devil is going to attack them on their mind. And they will have psychiatric treatments, emotional treatments will go on, and they will not be whatever they wanted to be in their lives. और बहुत सारे युवकों के बारे में विशेष करके उनके ऊपर ये मानसिक उपचार होने वाले हैं और बहुत सारी समस्या उनके जीवन में आने वाले. उनके जीवन में जो है उनकी प्राकृतिक जो भी कुछ उनको उपलब्धियां हैं वो उसमें कुछ भी नहीं कर पाएंगे. आणि जे मानसिक रीतीने आपल्या लोकांवर हमला आहे, विशेष करून जे तरुण आहेत त्यांच्यासाठी पण आपण प्रार्थना करूया. Pray for our youths that God is going to use these youths so that they will not be
affected psychological in any ways, but they will serve the Lord in any cost of their lives. और विशेष करके युवकों के लिए प्रार्थना कीजिए कि वो किसी भी रूप से मानसिक रूप से गलत मार्ग में ना जाए या उसका गलत इस्तेमाल ना हो, परमेश्वर के मार्ग में चलते रहें. आणि विशेष करून आपल्या तरुणांसाठी तुम्ही प्रार्थना करा की हे सर्व परिस्थिती जे हालचाल चाललेले चर्च मध्ये किंवा अवतीभोवती ते परिस्थिती बघून त्यांच्यावर एक वेगळा परिणाम न होण्यासाठी तुम्ही ह्या लेकरांवर प्रार्थनेमध्ये So we have to pray for our children. They will not fall into temptation and problems. और हम हमारे बच्चों के लिए प्रार्थना करनी चाहिए कि वो जो है किसी लालसाओं में ना पड़े. आणि आपण आपल्या लेकरांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया की या जगातले मोह आणि पापांपासून त्यांनी दूर राहण्यासाठी Fast and pray for your children. उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्ही राहा. And that's why we have, we are forcing our children. It may be forceful for them that every week they are going to by heart one Psalms and they're going to meditate one Psalms. और हम अपने बच्चों को जो है जो जोर से देकर बताने वाले कि कम से कम सप्ताह में जो है एक वर्ष जो है वर्शिप टीम के बच्चे जो है वो लगातार कम से कम एक वर्ष या एक जो है वो उसको मनोनीत करे, याद करे अच्छी तरह से. And every Monday, 2 people share 15 minutes, or if they can share half an hour, they share half an hour. हर सोमवार को जो है आधा जो 15-15 मिनट जो है कम से कम या आधा घंटा जो है वो सेवा कार्य करे और प्रचार करने So का we are developing our youths and the worship team. हमारे युवकों को जो है धीरे धीरे हम उनका विकास कर रहे हैं वर्शिप टीम के लिए. आणि प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना पास्टरनी गाईड केलेले की एक तरी स्तोत्र त्यांनी पाठ केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक सोमवारच्या मीटिंग मध्ये 2 लोक देवबापाचं वचन प्रगटीकरण तिथे शेअर करणार आहेत. असं त्यांना देवबापांमध्ये वाढण्यासाठी ते त्यांना गाईड करत आहे. So pray that God will use them. They will be the future pillars of the church and they will branch out many churches through our church. प्रार्थना कीजिए कि इस कलीसिया के वो खंबे हो और आने वाले समय में जो है इस कलीसिया के लिए वो अच्छा कार्य करने वाले बने. आणि इथं मी बोलू इच्छित आहे की खरंच पास्टरनी त्यांच्या जीवनामध्ये जेवढे इथं तरुण लोक आले त्यांना असंच रात्रंदिवस मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आताही ते एकदमच तरुण आहेत जे आता कॉलेजच्या बाहेर पडतायत त्यांनाही तेच मार्गदर्शन करत आहे. कारण ह्या जगामध्ये राहण्यासाठी आपल्याला देवबापाचं वचनच आपल्याला स्थिर करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या लेकरांना तेच गायडन्स आलेले की तुम्ही देवबापामध्ये राहा, देवबापाचे वचन वाचा, कारण पुढे तुम्हाला देवबापाचं हे कार्य चालवायचं आहे. हेच गायडन्स पास्टर त्यांना प्रत्येक युथ लहान असो किंवा मोठे असो त्यांना हेच गायडन्स देतात. The church is going to be very, very cold and they will leave the first love of God. और कलीसिया जो है वो ठंडे पड़ने वाली है और परमेश्वर का जो प्रथम प्रेम शुरुआती प्रेम था वो उससे अलग होने वाले हैं. आणि देवबापाच्या वचनाप्रमाणे शेवटच्या दिवसांमध्ये मंडळी थंड पडणार आहे आणि देवबापाच्या प्रती जे प्रेम आहे ते कमी होणार आहे. Yeah, instead of going and flirting outside, they are flirting with Jesus here in this place. और बाहर जाकर जो है गलत चीजों के संग रहने के बजाय वो यीशु के संग यहाँ रहने वाले. So they are coming to the house of the Lord. प्रभूच्या घरामध्ये ते येतात, प्रभूच्या सेवेमध्ये राहतात, पण प्रभू संगतीच ते काय करत आहे, वे विचार करत आहे. ते जगात राहून जगाच्या लोकांसाठी जे जगातले लोक आहेत ते विचार करतील तर त्यांना माहिती नाही प्रभूचं वचन, पण प्रभूच्या पवित्र सानिध्यामध्ये येऊन ते देवबापाच्या विरोधात जातात आणि प्रभूच्या मध्ये ते विचार करत आहेत. So pray for all the youths and the worship team especially that God will be using them in the coming days more and more. और आराधना की कार्य है उसने वो युवक ज्यादा से ज्यादा आने वाले समय प्रभु के लिए कार्य करे, इसलिए प्रार्थना कीजिए. Again this Friday we will be having the night prayer for the youths. और इस कौन से दिन? Friday. आने वाले शुक्रवार को रात को जो है प्रार्थना होगी उनके लिए. आणि पहिला महिन्यातला पहिले शुक्रवार जे तरुणांसाठी जी उपवास प्रार्थनेचा अगदी रात्र उपवास प्रार्थनेचा शुक्रवार आहे ते आपण या शुक्रवारी असणार आहे.
and we will be having 3 days fasting and prayer continuation from 11 to 2 o'clock in the church office. और रात को जो है उसके लिए लगातार Monday, Tuesday, Wednesday. मंडे ट्यूसडे वेडनेसडे 3 दिन जो है लगातार उपवास प्रार्थना के लिए हम We आगे लगातार लगे continue रहेंगे. for 3 to 5 people, and we pray, and we are saying that God is doing work in their lives. और 3 से 5 लोगों के लिए कम से कम लगातार प्रार्थना करेंगे कि परमेश्वर का कार्य उनके जीवन में किस तरह हो. आणि जे आपले 14 दिवसाचे 2 आठवड्याचे उपवास प्रार्थना असतात, पण मागच्या 2 महिन्यापासून आपण अजून 3 दिवस वाढवलेले आहेत. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार वापर हे कुटुंब बंधनात आहे. त्या कुटुंबांसाठी आपण प्रार्थना चर्च ऑफिस मध्ये अजून 3 दिवस ठरवलेले आहेत. ते 11 ते 2 असणार आहे. And men's fellowship, 2nd and 3rd Saturday at 3 o'clock in the church office. और जो पुरुषों की जो सेवकाई जो सभा है वो चर्च ऑफिस में शनिवार के दिन The 2nd, 3rd Saturday. दूसरे और तीसरे शनिवार को 3 बजे से होगी. आणि जी पुरुष एकत्र येतात त्यांची जी सभा असणार आहे ती दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी 3 ते 3 ते 5 असणार आहे. So pray for all these meetings. और ये सारे सभाओं के लिए प्रार्थना कीजिए. And they we started the fasting prayer additional 3 days for people. और जो 3 दिन का एडिशनल प्रार्थना सभाएं शुरू की है लोगों के लिए. आणि ज्या दिवशी महिन्याचे अजून एक्स्ट्रा 3 दिवस आपण उपास प्रार्थना वाढवलेली आहे. God started exposing the sin among the believers, and God started dealing with the people of God. और उसके द्वारा जो है परमेश्वर जो है इस पाप को जो है लोगों के जीवन में जो है धीरे धीरे दिखा रहा है और उस पर काम भी कर. So whether these people live or not, don't live, it is up to them. But God started exposing the sin when we started this additional fasting prayer. ये लोग उन पापों को छोड़े या ना छोड़े, लेकिन परमेश्वर जो है उपवास प्रार्थना के बाद इन चीजों को ज्यादा से ज्यादा दिखा रहा है. आणि जेव्हापासून उपास प्रार्थना सुरू झालेली आहे, कुटुंबामध्ये असलेले गुप्त गोष्टी ते बाहेर येत राहिलेले आहेत. आपण प्रार्थना कंटिन्यू करणार आहे अशा लोकांसाठी. ते आपल्यासाठी राहू अगर न राहू, पण त्या कुटुंबासाठी आपल्याला प्रार्थनेचं ओझं घेण्याची गरज आहे. So we were learning about the Beatitudes. और एक बी एटीट्यूड जो हमने लास्ट टाइम देखा था उसके बारे में हम आगे पढ़ेंगे. आणि जे प्रभूचे पर्वतावरचं जे प्रवचन आहे त्याच्यातले प्रभूनी आपल्या जीवनामध्ये असलेले जे चरित्र आहे त्या चरित्राबद्दल आपण 4 चरित्र गुण जे आहेत ते बघितलेले आहेत. Out of 8 we have completed 4, and today we are going to see the 5th one. Blessed are the merciful, for they shall obtain mercy. 8 में से 4 हमने पूरे किए. अगला वाला हम देखने गए कि वे जो दया करते हैं दया को देखेंगे. आणि दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होते. 8 पैकी 4 गुण आपण ऑलरेडी बघितलेले. आज 5वं आहे दयावर ते आज आपण ऐकणार आहोत. So for Christian believer, when you accept Jesus Christ, there are 8 steps to come to the Christ maturity. ईसाई विश्वासी के लिए जो है 8 पायदान है जिसके द्वारा जो है वो परिपक्वता की ओर आता है. आणि एक विश्वास जो येशूचं ग्रहण करून त्याच्यावर विश्वास ठेवतो ते येशूच्या चरित्रामध्ये किंवा येशूमध्ये परिपक्व होण्यासाठी जे 8 गुण लागत आहे त्या गुणांपेक्षा हे आज 5वं गुण आपण ऐकणार We cannot go in between that. I will go 3rd or 5th or 6th. You have to go step by step in your spiritual life. Then only you are going to come into the maturity of Jesus Christ. और ये जो पायदान है ये इसके अनुसार हमें जाना है, गलत पायदान से नहीं, तभी हम यीशु मसीह की ओर पहुंच सकते हैं. आणि जे प्रभूने म्हणजे जे स्टेप सांगितले 1 2 3 4 त्या पायऱ्याप्रमाणेच आपल्याला जावं लागणार आहे. तिथून न्याय आपण करू शकणार आहे. And when you accomplish that, you will be marked as a true Christian in your life. और जब आप उसमें परिपूर्ण पाते हैं तभी आपको ईसाई जीवन के लिए आप योग्य होंगे. आणि जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये हासिल करणार तेव्हा तुम्हाला एक ख्रिस्ती म्हणून आपण
आपल्याला म्हटलं And जाईल. that order has been given by our Lord Jesus Christ. और वो अनुक्रम जो है यीशु मसीह के द्वारा हमें दिया गया है. आणि सर्व जे अभ्यासक्रम आहे तो प्रभु येशूने दिलेला आहे. In order to reach heaven, the first beatitude he told to become poor. और स्वर्ग राज्य में पहुंचने के लिए इस नजरिए का सबसे पहला नजरिया दिया है कि वो जो है परमेश्वर के अनुसार विनम्र रहना, आणि पहिली Poor, गोष्ट गरीब. गरीब रहना. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी पहिलं जो गुण आहे तो आपल्याला आत्म्यामध्ये गरीब असणं. If you are not going to be poor in your spirit, अगर आप आपके आत्मा में गरीब नहीं रहोगे, जर का आपल्या आत्म्यामध्ये आपण गरीब you नसतो cannot go to the second step. आप दूसरे पायदान की ओर नहीं जा सकते. मग दुसऱ्या पायरीकडे आपण जाऊ शकणार नाही. You have to understand आपको इस बात को समझना है that unless and until you are not going to become poor, the kingdom of God, kingdom of heaven is not with you. जब तक आपको ये बात समझनी होगी कि जब तक आप गरीब नहीं होते परमेश्वर का राज्य जो है वो आपके लिए नहीं होगा. आणि जर का आपल्या आत्म्यामध्ये आपण गरीब किंवा दीन नाही हो तर स्वर्गाचं राज्य आपल्यासाठी That नाही. means in this world, the kingdom of God has to be in your life. इसका मतलब इस संसार में जो है आपके जीवन में परमेश्वर का राज्य होना जरूरी है. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की या जगामध्ये राहताना आपल्यामध्ये स्वर्गाचं राज्य Living पाहिजे. in this world, इस संसार में जीवित रहते we have समय to experience God's kingdom. परमेश्वर के राज्य का अनुभव लेना जरूरी है. या जगात राहत असताना स्वर्गाच्या राज्याचा अनुभव इथंच पाहिजे. And to receive that experience, God is telling that become poor, that you say that I am Richard Lord, I don't have anything of my own, no talents, no education, no money, no wealth, everything I am poor, then only God is going to fill you with your His heavenly kingdom. और वो आप जब गरीब रहोगे तो आपको जो है आप गरीब रहोगे और आप कह सकते हो कि परमेश्वर में मुझे जो है मैं अमीर हूं, और ये अनुभव लेने के बाद ही आप जो है परमेश्वर में आगे बढ़ सकते हो. आणि जर का आपल्याला प्रभूच्या राज्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये इथं पृथ्वीवरच असताना हवा असेल तर आपल्याला स्वतःला प्रभू समोर खाली करायचं. आपले जे पण होता असेल जे पण आपली मालमत्ता संपत्ती सर्व आपल्याला नाही म्हणून समजायचं आहे जर का प्रभूचं राज्य आपल्याला पाहिजे असेल. As a believer, everybody should have the experience of poverty or poorness in our lives. एक विश्वासी होने के नाते हमारे जीवन में निर्धनता गरीबी जो है उसका अनुभव प्राप्त करना जरूरी है. आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये प्रभू मधलं राज्य अनुभवायचं असेल तर आत्म्यामधली दीनता ही महत्वाची If you are Christian for 20 years or 30 years, but if you are lacking the first experience, go back to that first experience and start your life from that experience अगर आप ईसाई हो और of आपके becoming जीवन, poverty in your life. आपके जीवन में ईसाई हो और आप 20 साल से होंगे, लेकिन अगर आपके जीवन में सबसे पहला अनुभव जो गरीबी में रहने का है, गरीब रहने का, वो अनुभव आपको प्राप्त करना होगा. आणि जर का आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या यात्रेमध्ये जर का आज आपले 20-25 किती वर्ष संपले असेल पण प्रभूच्या पहिल्या प्रेमाच्या अनुभवामध्ये आपण नसो तर आपल्याला वापस शून्यापासून आपली यात्रा So सुरू करण्याची आहे. once you are poor, the second step is you are going to mourn. और एक जो गरीबी की पायदान है उसके बाद जो है आप जो है दीन रहना जो है दूसरी पायदान है. नहीं, mourning, crying. हाँ, दीनता. आणि पहिली पायरी आपल्या हृदयाची गरीबता किंवा दीनता झाल्यानंतर दुसऱ्या प्रभूचा अनुभव आहे की आपण प्रभूमध्ये आत्म्यामध्ये शोक करायला पाहिजे. Because of your poverty, you have to mourn yourself. और आपकी दरिद्रता के कारण आपको जो है शोक करना चाहिए. आणि आत्म्यामध्ये जे आपण दरिद्र झालेलं गरीब झालेलं त्याच्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये शोक करणं And हे जरुरी God आहे. Himself will comfort you, Bible says. और पवित्र शास्त्र कहता है कि परमेश्वर जो है वो आपको जो है सहनशीलता देगा, शांति देगा. आणि आपण जेव्हा आत्म्यामध्ये गरीब होतो आत्म्यामध्ये आपण दुःखी होतो तर आपल्या आत्मिक जीवनासाठी सांत्वन देणारा फक्त आपला प्रभू आहे. And the third thing is that
और तीसरी बात जो है, you are going to be gentle or meek. और आप जो है वो विनम्र होंगे या सौम्य रहेंगे. आणि पहिले गरीब मग शोक आणि तिसरी पायरी आहे की आपण आत्म्यामध्ये आपण दयाळू असणार. When you will be when you will be meek or gentle or low or humble, जब आप विनम्र होंगे या संयमी होंगे या विनम्र होंगे, आणि जेव्हा आपण आत्म्यामध्ये नम्र होऊ तेव्हा Bible is telling the earth belongs to you and me. पवित्र शास्त्र कहता कि ये पृथ्वी जो है उसके आप अधिकारी हो. आणि मग प्रभूचा आत्मा म्हणतो तेव्हा तुम्ही गरीब होऊन तुम्ही शोक करून तुम्ही आत्म्यामध्ये नम्र झाला तर पृथ्वीचं राज्य हे कोणाचं आहे? आपलं Every आहे. blessings you will get in this world. इस संसार में आपको हर एक आशीष प्राप्त होगी. आणि प्रभूने दिलेले सर्व आशीर्वाद ह्या जगातच आपल्याला मिळणार What आहे. is impossible, God will do it possible in your life. जो असंभव है उसको संभव करने वाला परमेश्वर आपके जीवन में. आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालल्यावर प्रत्येक अशक्य गोष्ट प्रभू शक्य करणारा प्रभू Whether it is परमेश्वर आहे. money, whether it is business, whether it is anything in your life, God will not put you down. Bible is telling the earth is yours. You will inherit the earth. And read that verse. Blessed are meek. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. भोगतील. Every blessing they are going to get in this world. इस संसार में जो है हर एक आशीष को प्राप्त करने वाले हैं. या जगातले प्रत्येक आशीर्वाद ते अनुभवतील. So praise God. Monu's one more testimony I wanted to give. 1 year's business God gave him. और Almost. परमेश्वर के नाम की स्तुति So that होगी. he can, pay his EMI. He can do everything. और एक साक्ष्य है कि मोनू का जो है 1 साल का बिजनेस जो है परमेश्वर ने उसको एडवांस में दे दिया कि वो उसके सारे EMI जो भी कुछ है So वो God is भर so सके. faithful. Others will be prospering. Why you cannot prosper? परमेश्वर इतना विश्वास है कि बाकी लोगों को प्रचुरता आती है तो आप लोगों को क्यों नहीं आई. Others are getting job. Why you cannot get और लोगों job? को नौकरी मिलती है, आप लोगों को नौकरी क्यों नहीं मिलेगी. आणि मोनूची जसं साक्ष ऐकली की शून्यापासून त्याची सुरुवात झाली आणि देव इतका कृपावान आहे त्याच्या जीवनामध्ये की येणाऱ्या 1 वर्षाचा बिझनेस ऑलरेडी देव बापाने त्याला दिलेला आहे. तर जर का दुसऱ्यांना प्रभू त्याच्या लेकरांसाठी सगळं करू शकतो तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण बघतो जर का प्रभू अशा आश्चर्य गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये करतो तर आपल्या जीवनात तो का करू If you शकत नाही. follow these steps, no matter whatever your age is, God is going to give you every blessings on this earth. यहाँ पर जो पायदान है अगर इसको आप इसका अनुसरण करते हो तो कुछ भी परिस्थिति हो परमेश्वर जो है आपको सारा कुछ देने के सामर्थ्य रखता है. आणि जसं आपण हे देवबापाचे जे पर्वतावर जो प्रवचनाबद्दल 4 गोष्टी ऐकलेल्या या पायऱ्यांप्रमाणेच आपण जर का आपल्या जीवनाचा अनुक्रम केला तर आपल्याला प्रभूचं कडून जे वचन आहे ते आपल्याला मिळणार आहे. And the fourth beatitude is, blessed are those who are hunger and thirst for the righteousness, for they shall be filled. और which one? जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. धन्य है वे जो धर्म के भूखे और प्यासे हैं, क्योंकि वे तृप्त किए जाएंगे. Hunger and thirst for righteousness. और भूख प्यास जो है नीतिमत्व के लिए जो जरूरी है. That means you should be hungry and thirsty to do right things in your life. आपके जीवन में सही चीज करने के लिए आप भूखे और प्यासे होना जरूरी है. आणि चौथी गोष्ट आहे की धार्मिकतेच्या पाठीमागे आपण लागलं पाहिजे. धार्मिकता म्हणजे काय? जे प्रभूच्या वचनाप्रमाणे जे बरोबर आहे त्याच्यासाठी आपला जीव एकदम कासावीस व्हायला पाहिजे की प्रभूला जे योग्य वाटतं ते मी करणार आहे. So hunger and thirst only for the right things. You are doing everything right. Whether you are getting up in the morning, you are discipline yourself, everything do right, and God will give you the blessings in your life. और भूख प्यास जो है वो बिल्कुल सही तरीके से आप सवेरे उठते हो, प्रार्थना करते हो, जो भी कार्य करते हो जो सही होगा तो परमेश्वर जो आपके जीवन में वो कार्य करेगा.
आणि जे पण प्रभू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेले ज्या अनुशासनामध्ये आपण चाललं पाहिजे, त्या अनुशासनामध्ये आपण जर का चाललो एका शिष्याप्रमाणे, तर प्रभू आपल्याला स्वर्गीय Now we are going to आशीर्वाद study, देणार. blessed are the merciful, for they shall obtain mercy. और अब हम देखेंगे, इस अध्ययन करेंगे कि आशीषित वे जो मर्द दया करते हैं वो आशीष पाएंगे। आणि आता जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. Grace and mercy, we are going to see the difference. दया और कृपा का जो है हम यहाँ पर उसमें क्या अंतर है वो देखेंगे। तर आज एक वचन आपण अभ्यास करणार आहे दयाबद्दल, पण दया आणि अनुग्रह कृपेबद्दलचा काय फरक आहे आज आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. Grace is that blessings we are getting what we are not deserved to get. और कृपा जो है वो एक ऐसे आशीष है कि जो हम जिसके योग्य नहीं लेकिन उसको हम प्राप्त करते हैं। आणि कृपेचा किंवा अनुग्रहाचा एकच अर्थ आहे की जे आपली लायकी नसताना जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे त्याला प्रभूची कृपा To म्हणतात, get प्रभूचा अनुग्रह a म्हणतात. car, it is the grace of God, not your own ability. अगर आपको कोई कार में दिया, परमेश्वर की दया है तो आपको वो मिल रहा है। आणि एक जर का आपल्याला कार मिळाली असेल ती देवाची कृपा आपल्या The जीवनामध्ये. salvation is given by grace of God to you. और परमेश्वर की दया के कारण जो आपको उद्धार दिया गया, प्राप्त हुआ है। आणि कृपेनेच आपल्याला काय मिळालेलं आहे, सारं The मिळालेलं blessings आहे. are there in your life. It is because of the grace of the Lord in your life. आपके जीवन में आशीष है क्योंकि परमेश्वर की कृपा आपके जीवन में है। आणि आपल्या जीवनामध्ये जे आशीर्वाद आहे ते केवळ आणि केवळ प्रभूची कृपा Mercy असल्यामुळे. is that thing और कृपा जो है, दया जो है वो ऐसी चीज है that we are going to get something, but God is removing that things from your life. हमें वो चीज प्राप्त होने वाली, लेकिन परमेश्वर जो है अपने जीवन से आपके उस चीज को निकाल लेता है। आणि दया अशी गोष्ट आहे की एखादी गोष्ट आपल्याला मिळायची आहे पण ते प्रभू ते आपल्या जीवनातून काढून For घेतो. example, if we sin, और दो मिसाल के तौर पे अगर आप पाप में पड़ते हो, the पाप करते judgment is on your life. हो, आपके जीवन पर जो है न्याय आने वाला है। उदाहरणामध्ये जर का आपण पाप केलेला आहे आणि त्या पापासाठी आपल्याला एक न्याय आहे, So mercy is that God will remove the judgment from your life. That is the meaning of mercy in your life. और दया वो है कि परमेश्वर जो है आपके ऊपर आने वाला जो न्याय है उसको निकालेगा, इसका ये अर्थ है। आणि पाप केल्यानंतर तो न्याय आपल्या जीवनातून प्रभू देत नाही, त्याला आपण काय म्हणतो, दया म्हणतो. So if you don't receive mercy from the Lord, you cannot show mercy to others. अगर परमेश्वर से आपको अगर दया नहीं मिलती है तो हम दूसरों को दया नहीं दिखा So सकते। Bible is telling, जर bless. का आपल्याला जर का प्रभूपासून दया नाही मिळाली तर ती दया आपण इतरांना दाखवू So शकतो. that's why Jesus is telling, blessed are those who are merciful, for they will obtain mercy from the Lord. इसलिए यीशु मसीह कहते हैं कि वो जो है जो दूसरों पे दया करते हैं वो दया प्राप्त करेंगे। आणि दयाळू लोकांना धन्य म्हटलेलं आहे कारण ते दया प्राप्त हो, त्यांना दया प्राप्त And होईल. we are set free from the judgment or from the consequence what we are doing. और न्याय के जो परिणाम है उससे हम बचाए गए हैं, अब छुड़ाए गए हैं, इसका ये अर्थ होता है। If you read Titus 3rd chapter and 5th verse, it says, तीतुस की पत्री 3 अध्याय 5 वचन अगर आप पढ़ोगे तो वहां पर लिखा है, आणि 5 पद, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास काढले. तब उसने हमारे धर्म कर्म के कारण नहीं किंतु अपनी दया के कारण हमारा उद्धार किया। यह उद्धार नए जन्म के लिए स्नान तथा पवित्र आत्मा द्वारा नवीन बनने से हुआ है। so not by our works of righteousness, हमारे नीति महत्व के कार्य के कारण नहीं, the mercy of God, we are saved. परमेश्वर के कृपा के दया के कारण जो है हम बचाए गए हैं। तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्याच्याद्वारे त्याने
आपल्या दयेनुसार आपणास तारिले. We have to be born again and washing our sins. और हमें जो है दोबारा से नया जन्म प्राप्त करने अपने पापों को धोने के द्वारा आणि याच्यासाठी आपल्याला प्रभूमध्ये नवीन जन्म होण्याची गरज आहे, जिथे आपले पाप धुतले And जातात. because of the Holy Spirit, He renews the mind. और पवित्र आत्मा के कारण आपके मनों को जो है वो नया करता है, नूतनीकरण करता है. आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला एक नवीन मन प्रभू So He देतो. gives His grace and He shows His mercy. And you and I, we are not condemned and we are not judged. और अपनी दया और कृपा आपको देता है कि उस न्याय दिवस पर आपको जो है धुतकारा नहीं जाएगा, अलग नहीं किया जाएगा. आणि देवबापाच्या दयेनुसार आणि कृपेनुसार आपल्याला जी कृपा मिळत आहे, त्या न्यायाच्या दिवशी प्रभू आपला स्वीकार करेल. Or you are not getting reward for your wrong. That is the meaning of mercy. और कृपा का ये अर्थ है कि आपके गलती के लिए जो है आपको जो है कोई भी पुरस्कार नहीं दिया जाएगा या नहीं गिनी जाएगी. आणि त्याचा अर्थ एकच आहे की जे आपण चुका केलेल्या आहेत, त्या चुकाची आपल्याला कोणती शिक्षा मिळत नाही. Sometimes any person in your life, maybe your husband or wife, they may be hurting you. कई बार आपके जीवन में अपने जीवन साथी जो है हो सकता है आपको दुख देते होंगे. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपण लग्न झालेलं असो किंवा आपले पती पत्नीकडून आपल्याला काही ना काही दुःख मिळत असेल. They may be degrading you, defaming you also. हो सकता है आपको जो है नीचा दिखाते होंगे. आणि ते तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असतील. Maybe people from the church also. हो सकता है ये बात कलीसिया में भी हो. But आणि मंडळी सुद्धा मध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. they may be spoiling your name. हो सकता है आपके नाम को खराब करते हो. आणि तुमच्या नावाला ते काहीतरी वाईट काळीमा लावत They may असतील. be hurting you. हो सकता है वो आपको दुख देते हो. They may be betraying you also. वो आपको फंसाते होंगे. आणि ते तुम्हाला फसवत असतील, तुम्हाला दुःख देत असतील. अशा गोष्टी मंडळीत होऊ शकतात किंवा कुटुंबामध्ये होऊ शकतात. But you and I, we need to show mercy for them. हमने आपने जो है उनको दया दिखाना जरूरी है. आपल्याला त्यांना दयाच दाखवायला पाहिजे. Whether it is your husband, wife, children, parents, if you do not show them mercy, if you cannot forgive them, you will not be forgiven, you will not be shown mercy from our Lord Jesus Christ. आपके पति पत्नी हो, आपके बच्चे हो, माता पिता हो, अगर आप उनको जो है दया नहीं दिखाएंगे तो आपको भी परमेश्वर के राज्य के समय क्षमा नहीं की जाएगी. आणि जर का आपण लोकांना दया दाखवणार नाही, त्यांच्या या अपराधामध्ये त्यांना दया नाही दाखवली, तर आपल्याला आपल्या प्रभूपासून पण दया नाही मिळत. Go to those people and let them feel that they are part of your life, they are part of your ministry, they are part of your mission everywhere in the society also. और जहां आप दया दिखाते हो लोगों के पास जाइए, उनको लगने दीजिए कि आप आपके सेवकाई जो है उसका वो हिस्सा है, जहां भी आप रहते हैं वो समाज का वो हिस्सा है करके. आणि दयाचं एकच अर्थ आहे की ज्यांनी आपल्यासाठी चूक केलेली आहे, जे आपल्याला खाली पाडत आहे, जे आपल्याला दुःख देत आहेत, त्या लोकांच्या जीवनाचा एक हिस्सा बनून त्यांना देवामध्ये वापस आणणं. So as God has shown you mercy, He has forgiven all your sins, but should forgive a little part of the sin of other people. जैसे परमेश्वर ने आपको जो सारे पापों को क्षमा करके आपको परमेश्वर ने उद्धार दे उसके मार्ग में लाया है, ऐसे उनके जीवन पर एक हिस्सा जो है आपने क्षमा करना है. If you आणि जे जोपर्यंत ते तुमच्या संगती आहेत किंवा तुम्हाला वाटतं त्यांनी चूक केलेली आहे, जा त्या व्यक्तीकडे जा, त्यांना समजा, त्यांच्यावर तुम्ही दया करा आणि त्यांना देवबापाच्या घरामध्ये वापस आणण्यासाठी Matthew 18 chapter 21 to 23 verse, the Lord gave one parable here. मत्ती सुसमाचार 18 अध्याय 21 पद से आगे जो है पर एक यहाँ पर जो है एक मिसाल के तौर पे कुछ बताया गया है. यहाँ पर 21 से 23. चेले यीशु के पास आकर पूछने लगे कि स्वर्ग के राज्य में बड़ा कौन है. इस पर उसने एक बालक को पास बुलाकर उनके बीच में खड़ा किया और कहा, मैं तुमसे सच सच कहता हूँ, यदि तुम न फिरो और बालकों के समान न बनो तो स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं पाओगे. जो कोई अपने आप को इस बालक के समान छोटा करेगा
वह स्वर्ग के राज्य में बड़ा होगा। और जो कोई मेरे नाम से एक ऐसे बालक को ग्रहण करता है वह मुझे ग्रहण करता है। पर जो कोई इन छोटों में सॉरी 22-23 22वां अध्याय 22 पासून आहे 22 तू 18 पासून वाचते. येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब द्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला बागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडिले. Here we see that the owner has forgiven 10,000 talents of money from his servant. यहाँ पर हम देखते हैं कि 10,000 जो सोने के सिक्के हैं ये उस मालिक ने जो है जो ऋण था वो उसे माफ कर दिया करके हम पढ़ते हैं. Verse 28 we'll read. 28 पद में हम अगर देखते हैं तो यहाँ लिखा है, जब दास बाहर निकला तब उसे अपना एक साथी मित्र मिला जिस पर उसका 100 सिक्के का ऋण था. वह उसे पकड़कर उसका गला घोटने लगा और बोला, जो कुछ तुझ पर ऋण है वह लौटा. तो दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नळणी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. Jesus has given you eternal life. That means 1,000 talents of money he has saved you. और यीशु मसीह ने जो है आपको नित्य निरंतर का जीवन दिया. मतलब उसने जो है कम से कम जो है 10,000 सिक्के जो है वो आपको बचाए गए हैं. आणि जेव्हा प्रभूने आपल्याला कृपेने तारण दिलेले आपले जे पाप त्याचे मूल्य जे 10,000 नाणे होते ते 10,000 नाणे एवढे आपल्याला त्यांनी माफी He has given you grace and mercy. उसने आपको जो दया और कृपा दी है. But the same servant वही जो गुलाम जो भी कुछ था वहां पर. आणि जेव्हा प्रभूने आपल्याला दया आणि अनुग्रह दिलेला आहे, पण ज्या नोकराला त्यांनी ती दया आणि अनुग्रह मिळाली होती त्याच व्यक्तीने he couldn't forgive 1%. How much? Out of 10,000, 100 is 1%. और 10,000 का 1% होता है 100. तो वो भी अपने वो जो है ऊपर से उसने माफी ले ली 10,000 की, लेकिन नीचे जो है और 100 सिक्के की भी माफी जो है वो नहीं कर So सकता. if you cannot forgive 1% of your husband and wife, अगर अपने जीवन साथी का अगर हम 1% भी अगर माफ नहीं Because- कर सकते हैं, आणि ज्या नोकराला 10,000 नाण्यांची माफी मिळाली आहे तोच नोकर आपल्यापासून घेतलेल्या उधार दुसऱ्या नोकराचे जे फक्त 100 नाणे होते, म्हणजे फक्त 1% जे आहे ती 1% तो माफ करू नाही शकला. आणि जर का आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपला पती असो पत्नी असो कोणी असो जर का त्यांना आपण 1% माफी नाही करू शकलो तर that's why the divorce rate are increasing in Christianity in believers' life. 1% you cannot forgive your spouse. और इसीलिए जो है क्योंकि अपने जीवन साथी को हम 1% भी माफ नहीं करते, इसलिए समाज संसार में जो है विवाह में विभाजन और गलत जो बातें जो हो रहा है उसका कारण सिर्फ यही है. आणि म्हणूनच आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये जे डायव्हर्स रेट आहे विभाजनीचा रेट आहे वाढलेला आहे. कारण आपण 1% सुद्धा आपल्या पती किंवा पत्नीला माफ करू शकत नाही. Read 34-35 verse. और यहाँ पर जो है इसी अध्याय का 34 और 35 पद अगर हम देखते हैं तो वहां लिखा है, स्वामी ने क्रुद्ध होकर उसे दंड देने वालों के हाथ सौंप दिया और कि जब वह सब ऋण लौटा न दे तब तक वह कैद में रहे. 35 वचन, इसी प्रकार यदि तुम में से प्रत्येक व्यक्ति अपने भाई को हृदय से क्षमा नहीं करेगा तो वह मेरा स्वर्गीय पिता भी तुम्हारे साथ वैसा ही व्यवहार करेगा. मग त्याच्या धण्याने Hallelujah. आमेन. मग त्याच्या धण्याने
म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुमचे करेल. If a brother or sister commit any mistakes in the house of the Lord, he or she has to accept that mistake, go into discipline of the house of the Lord. Then only the Lord is going to allow that to person to take a U-turn in that life. और कोई भी भाई बहन जो है कलीसिया में हो, अगर वो गलती करता है तो उसे जो है अपनी गलतियों का एहसास होते हुए जीवन में जो फिर से परमेश्वर की ओर मोड़ना है, तभी परमेश्वर जो है उसके जीवन में कार्य करेगा. आणि हाच एक नियम आहे. जर का आपण आपल्या जीवनामध्ये चूक केली किंवा पाप केले, जर का प्रभूच्या घरामध्ये प्रभूसाठी आपण पाप केला असेल तर प्रभूच्या अनुशासनामध्ये आपल्याला यावं So लागणार. those who- अनुशासनामध्ये येण्याच्या अगोदर आपण चुकलेलो आहोत, आपण पाप केलेले आहे, आपण प्रभूच्या समोर ते मानलं पाहिजे. मानल्यानंतर आपण अनुशासनामध्ये जाऊ शकतो. Colossians 3:13 also, if we read, forbearing one another and forgiving one another, if any man have quarrel against any, even as Christ forgive you, also forgive them. कुलुस्सी की पत्री 3:13 हम पढ़ेंगे. और यदि किसी को किसी पर दोष देने को कोई कारण हो तो एक दूसरे की सह लो और एक दूसरे के अपराध क्षमा करो. जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए वैसे ही तुम भी करो. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाची कारणे असल्यास आपसास क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. David could kill Saul 2 times, he could catch him. Sorry. David wanted to kill Saul. आणि राजा दाऊद जो था उसको वो जो है Once he got राजा his own spear to kill him. और राजा दाऊद को जो 2 बार मौका मिला कि वो राजा सॉल को जो है मार सके, 2 बार उसको वो मिला. आणि तुम्हाला माहिती आहे की सॉल शाऊल राजा सॉल किती दाविदाच्या पाठीमागे लागलेला, तो त्याचे जीव घेण्यासाठी राजा साऊल दाविदाच्या पाठीमागे लागलेला. पण जेव्हा दाविदाला अशी वेळ आली की तो साऊलचा वध करण्यासाठी त्याला 2 वेळा असं वेळ संधी मिळाली. संधी मिळाली, तेव्हा त्यांनी काय केलं? At that time he tore his cloth, one part of his cloth, and the spear in his hand, but he did not kill him. उसके हाथ में उसे भाला था, लेकिन उसने उसकी कपड़े का जो राजा के एक छोर काट करके साथ में लिया, लेकिन उसने उसे मारा नहीं, उसकी हत्या नहीं की. संधी मिळूनही त्यांनी राजाचा वध केलेला नाही. त्यांनी संधी मिळता तरी ते कापड फाडलं त्याचं, पण त्याचा त्यांनी He वध told केला. that, who am I to touch the anointed man of God? और उसने यही कहा कि मैं कौन होता हूं कि परमेश्वर के अभिषिक्त राजा को मारने वाला. आणि मी कोण आहे की प्रभूच्या अभिषिक्त सेवक Today, मी वध करेन. How you deal with the man of God? आज आप परमेश्वर के प्रभु के दास के साथ किस तरह व्यवहार करते हो? Whether in angry you break the glass in front of him, क्या आप गुस्सा होते हो उसके सामने आप कांच को तोड़ देते whether हो? in anger you do anything against him, आप गुस्से में कुछ उसके खिलाफ काम करते हो? कभी नहीं. आणि आज आपण बघतो, आज आपण देवाचा दास जो प्रभूने अभिषिक्त केलेला आहे, जेव्हा आपल्या जीवनामध्ये तो काय बोलतो तर आपली प्रतिक्रिया त्याच्या कशी असते. आपण त्याच्यासमोर शिव्या देऊ शकतो, आपण त्याच्यासमोर तोडफोड करू शकतो, आपण त्याला रागाने त्याच्या समोरून जाऊ शकतो. आपण देवाच्या अभिषिक्त दासांसाठी असं वागू शकतो का? write these verses, we don't have time. Ephesians 2nd chapter 4 and 5 verse. इफिसियों की पत्री 2:4 और 5 पद, इसे आप लिख लीजिए क्योंकि पर्याप्त समय हमारे पास नहीं है. Ephesians 2nd chapter 4 and 5 verse. इफिसियों की पत्री Then 2:4 Micah और 5 पद. 6:8, मीका 6:8 पद. James 2:13, याकूब की पत्री 2:13 पद. Micah 6:8, मीका का जो पुस्तक है उसमें 6:8 James पद. 2:13, याकूब की पत्री 2:13 पद. Hosea 6:6, होशिया जो है 6:6 हाँ 6 6:6 पद.
Ephesians 4:2. इफिसियों की पत्री 4 अध्याय 2 Now, whom to show mercy? अभी किसे दया दिखाए इस बारे में यहाँ It is written by Jesus is speaking in the chapter of Matthew 25th. मत्ती का दया दाखवायची कोणाला मध्ये लिहिलेले आहे आपल्याला दया कोणाला दाखवायची आहे. If we read that, the अगर आप इसे पढ़ते हो मत्ती रचित सुसमाचार, he is telling that when I was hungry, you did not feed me. वो कहता है कि जब मैं भूखा था आपने मुझे अन्न नहीं दिया, When I was thirsty, you did not give me water. जब मैं प्यासा था आपने मुझे पानी नहीं दिया. 36 onwards. मुलगा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. So, hunger, thirst, strangers, naked, sick, prison, all these people we have to help them or show mercy on them. जो भूखे पैसे नग्न होंगे या कारागार में होंगे, इन सभी को हमने दया दिखाना है. आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण दया कोणाला दाखवायला पाहिजे. जे बंदी घरामध्ये आहे, जेलमध्ये आहे त्यांना जाऊन भेटणं, जे भुकेले आहे त्यांना अन्न देणं, जे नग्न आहेत त्यांना वस्त्र देणं, जे पीडित आहे त्यांची पीडा जाणून घेणं, अशा लोकांना आपल्याला दया दाखवायची In the आहे. church also we have to do the same thing. कलिसिया में भी हमें इसी क्रम से यही कार्य करना है. आणि मंडळीमध्ये पण अशाच लोकांना आपल्याला दया दाखवायची If a आहे. brother or sister has fallen back and he or she is in prison of the sin again, अगर कोई पाप के बंधनों में पड़ा हुआ है, उसकी जो आत्मिक जो है वृद्धि न होते हुए आत्मिक क्षति हुई है, जो पीछे गया है, आणि जर का एक भाऊ किंवा बहीण वापस आपल्या पापाच्या बंधनात तो जातो किंवा आपल्या पापामध्ये तो किंवा ती पडते, give he or she a chance to come back to the first love of God. परमेश्वर के प्रथम प्रेम की ओर आने के लिए उस व्यक्ति को एक मौका दो. आणि मग जर का आपल्याला समजतं की ती व्यक्ती पापाच्या बंधनामध्ये पडलेला आहे, त्या व्यक्तीला आपण वेळ द्यायला पाहिजे, त्याचं पाप कबूल करण्यासाठी आणि त्या पापापासून त्याला वापस फिरण्यासाठी एक समय द्यायला पाहिजे. That person also has to accept the mistake. और उस व्यक्ति ने भी इसी के साथ